नमस्कार मित्रांनो, आणि आजचा दिवस आहे 8वा आणि परत एकदा चाललोय मंदिराकडे. बाहेरनं बघितलेलं नाही आणि तुम्हाला दाखवलेलं पण नव्हतं, त्याबद्दल आम्ही चाललोय परत. आणि आम्ही गेलेलं हॉटेल तिथंच स्टे केलेला आणि काल वस्तीला होते, लाची वस्ती पालखी निवारा तिकडे. आणि आज परत चाललोय जरा मंदिराच्या इकडे. बाहेरनं दर्शन घेऊ का की गर्दी तर खूप असते. आणि कसे आहे आम्ही ते कमेंट करून सांगा तुम्ही. एकदम छावा. आणि एक इकडे आहे हा, मेसेज करा, सिंगल आहे. आणि बाहेर आल्याला आम्हाला एक पालखी भेटली आहे. आणि आज आहे गुरुवार. दहीसरची पालखी दहीसरची समित्र मंडल आपल्यासोबतच होती ती पालखी. हा, आमच्यासोबतच होती ती पालखी. नाही बोलले तर 2 स्टॉपला आपल्याला भेटलेली वाटते पालखी. एकदा आपल्याला कसाराच्या नंतर मोठी गावात होती भेटलेली. आता आणि पब्लिक पण खूप आहे या पालखीत. आता गाईस, आता आम्ही आलो जरा शॉपिंग करायला. आणि आम्हाला परसादी पण घ्यायची आहे त्याच्यामुळे, आणि लाडू पण घ्यायचे आहे खूप. आणि त्याच्यामुळे लवकरच आम्ही निघालो आहे हॉटेलमधनं. आणि एक मित्र आहे तो हॉटेलला आहे आणि आम्ही तिघं चाललो आहे शॉपिंग करायला. त्याला जरा बरं आहे म्हणून तुम्हाला बरं तर नाही त्याला, का की थंडी खूपच होती त्याच्यामुळे. शेकोट पेटवलेली आणि मला एक फ्रेम पण घ्यायची आहे, ती म्हणजे साईबाबाची मोठी फ्रेम घ्यायची आहे घरामध्ये लावायला. तीच बघतोय, मोठी फ्रेम भेटू दे. चला मग एन्जॉय करा ब्लॉग. आता मंदिरामध्ये चाललोय, आता आतमध्ये दाखवतो समोरचा व्ह्यू. आणि तो कलर्स पण दाखवतो तुम्हाला, जो रात्री मी नाही दाखवू शकलो मागच्या ब्लॉगमध्ये. मी या ब्लॉगमध्ये बघा. आता आम्ही आलो लाडू घ्यायला, आणि लाडू घेऊ पहिला, त्याच्यानंतर शॉपिंग करू. आमचे लाडू आलेले आहे या ठिकाणी. दाखवा लाडू, दाखवा. साईराम हे लाडू आणलेले आहे मित्रांनी. आम्ही आलेलो आहे आता दोरका माहीच्या इकडे. जिथे फ्रेम घ्यायचे तिकडे. मस्त आता शॉपिंग करून झाले एक नंबर. आणि एक फ्रेम घेतली आहे, ती पॅकिंग होते तिकडे. मित्र पण सामान घेतोय. भाई आता वरती चालून आलो आणि एवढं सामान वरती आणणं सोपं नाही. आणि आमचा मित्र लॉक लावून गेला आहे. आधीच पाय बी सगळे दुखतात आणि मित्रावरनं लॉक लावून गेला असेल तर कसा राग येईल तुम्हाला पण माहिती आहे. हे बघा कसा बसलाय. सो बघा, आता मित्राला आणि आम्ही रूममध्ये परत आलेलो आहे. आणि चावी उशिराच भेटली जरा. आणि रूमची हालत दाखवतो मी तुम्हाला की. आणि याला बघा काय करायला घेतला. आहे दाखव. आता आम्ही निघालोय परत आपले घरी जायला. आणि चेकआउट करायचा टाइम आला आता. मस्त पॅकिंग विकिंग आता झाली. आणि रूमची हालत तुम्ही बघू शकता. काय करायला लागलाय. आता आम्ही चाललोय परत आपल्या घरी. चुकला असेल तर काही माफ करा आमचं. आणि रात्रीचे आहे 8 वाजले आता. आणि आम्ही निघालो. थंडी पण वाजते चला मग आता आम्ही चाललो. आणि हे हॉटेल होतं आमचं, हॉटेल साई सागर. चला आता
आता डायरेक्ट स्टेशनला आम्ही शिर्डी स्टेशनला जाऊ. हे काय आणायला चाललाय? ए बावल्या, आपण उलट्या येत होतं निघूला म्हणून. तुला ट्रेन मध्ये उलटे येतात? ऐसा मला तर नाही येत गाडी. मला पहिल्या यायच्या, ते पण बसमध्ये. पण आपण थंडी वाजते. शिर्डीला पायी आलो ना. हा कुठे थांबलो? चला आता चाललो आम्ही. आणि जी आम्ही रूमची हालत केली ती त्याला पण नाही माहिती. त्याचा ओनर आहे यो हॉटेलचा. आजची चादर बिदर फाडून टाकले. तुम्ही काय केलंय का रूमचं? नाही, कपाटमध्ये केली बिली तशी टाकून पाहिलेलं कोण होतं काय माहिती. आणि रूम क्लीन पण नव्हता केलेला. या काय हॉटेलमध्ये येऊ नका. चला मग पोरं निघाली आमचे. सिंगल निलू निलू सिंगल निलू 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 गुड. तो तसंच गाईच बोलतो का ना त्याच्यामुळे. चला मग खूप थंडी इकडे आता. कापरं भरायला लागले बघा. चला आता ती काय ती पालखी आम्हाला भेटलेली. आता ती पालखीचा रथ चाललाय. नवमित्र मंडळ जय मल्हार मध्ये आम्ही चाललो आता जेवायला. जेवण डायरेक्ट निघू आता. दिल्लीला चाललो काही काय 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 काशी लागणार आहे ना. चुप रे. खायला मागू. दाल भात निसता. दाल भात? दाल भातच खाल्लाय आता पण दाल भातच खाल्ला. गाईस बजेट खूप टाईट निंदूला आहे सांगायला आता. निंदूला महाराष्ट्र थाली सांगू. निंदूला गाणं कोणाला सिंधीला चालले महाराष्ट्र थाली सांगू. हा चालेल. थाली सगळ्या मी बाय काय काय असतं हरिद्वारला गेलो तेव्हा पण थाल्याच खाल्लेल्या आजच्या. आणि ती आली आहे. साधी साधी माणसाचं पाणी आता खाऊ. जरा भूक जास्तच लागली आहे आम्हाला. त्याची तब्येत डाऊन आहे. मित्रांनो जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय आमचे स्टेशनला. शिर्डी स्टेशनला चाललोय. आणि थंडी खूप आहे. आणि थंडीमुळे एक माझा मित्र आहे तो चादर घेतलाय अंगावर. आणि जॅकेट घ्यायला लागलाय. मैं थर्ड में रह लूंगा भाई. भाई 950 बोलायला लागलाय. आणि मी तिथं विचारलेलं तिथं पण 950. एक काम स्टेशनच्या आम्ही गेटवर. शेवटचे बांध करी इथं पण शेवटी पालखीला पण शेवटी शेवटचे बांध करी. आखा गाव गेलाय, साईनगर पोचला घरी. शिर्डी रेल्वे स्टेशन. आता गाव तर गेलाच आहे आणि आम्हाला लेट झालंय. आम्ही असं पण शेवटचे बांध करी. मी साईबाबाची बघा फ्रेम ती पॅक केलेली आम्ही. ती नेतोय घरी. आणि घरच्यांना पहिलं सांगते की जागा करून ठेवा की मी फ्रेम आणतोय जरा मोठीच आहे. नियो रोड जातो त्या आतमध्ये. आणि आमचे पुढे दोघे गेले मित्र. भूत रात्रीची भूतं दाखवतो मी तुम्हाला. बघा बघा कशी भूतं बसले. अख्खी गारटले. हे तर भाई जादू आहे आपला मस्त पैकी. काय बोलून शकतो का तू 2 शब्द? शिर्डीमध्ये बघा किती थंडी लागते बालाला. हा यो फेमस होणार आहे भाई. तो फेमस होणार आहे. तुला थंडी लागले गार. बघा बाईला गर्दी बघा किती आहे. रिटर्न जायला. आणि आम्हाला इथे जागा भेटली. आम्हाला जागा भेटली. जागा वरती भेटली. जागा मस्त. पब्लिक बघा गच्चा भरले आणि खाली दोघं बसले आमचे मस्त वेगळी. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई.
आता आम्ही ट्रेन सोडले. ही आमची ट्रेन होती आणि आता आलोय दादरला आणि दादरवरून आम्ही लोक पकडतो. एका भाईने पिशवी सोडलेली भेटली ती दुसऱ्या डब्यामध्ये होती गेला आणि रिटर्न आली. ए दादर दादर अरे इथे लाडू चोरी करतात आहे मिनिटाचं. भूक लागली गाईस. नाही यार क्या बात कर रहे? किती घेतलेले लाडू भेटतंय का? आखी वाट लावणार रे तुझे. सक्सेस ब्रो सक्सेस. हे बस झाली. बस ये ब्लॉग भी आएगा भाई. आम्ही लाडू त्या खातो. बाया आणि थंड आता लाडू नको मागे येतो. त्याच्या आयटम बोलली यांच्या हातातलं काय खाऊ नको. तुझ्या आयटम सारखे सगळे माझ्या आयटम बोलली तर मी ऐकतो का. आणि आम्ही लाडू खातो. गोष्ट वेगळी आहे. फायनली आम्ही नायगावला पोचलोय आणि रिटा पण गेलाय. त्या साईडला रिटा राहतो वेस्टला आम्ही ईस्टला. आमचा नायगाव. दिदे दिदू इन द बिग ढिंगी टिकीट ढिंगी टिकीट ढिंगी टिकीट ढिंगी.